हॅलो हॅलो. चला धाबा झालेला आहे धाव फलकावरती. 3 धाबा धाव फलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथापर्यंत स्थानाव. त्याचबरोबर सन्माननीय राकेशजी भोईर साहेब हे उपस्थित आहे आणि त्यांचा शुभ सन्मान अनिकेत आपल्या शुभस्ते हा सन्मान आपण इथे करायचा आहे. त्याचबरोबर चला माझ्या बरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये दीपेश पाटील सर जुडलेले आहेत. या गावाचा आवाज, या नगरीचा आवाज, त्याच्यानंतरची वाणी. मी थोड्या वेळासाठी ब्रेक घेतोय. माझ्या आवाजामध्ये मी पुरताच थांबतो. कॉमेंट्री बॉक्स मध्ये निसर्गाप्रमाणे आवाजामध्ये मी करतो परिवर्तन. या मॅचची कहाणी आणि दीपेश पाटील सरांची वाणी. धन्यवाद. काय शॉट भाऊ, कशाला तापलाय माहोल. येस धन्यवाद राहुल राठोड. आपण जो आवाज ऐकतो आजच्या दिवस आपला रात्रीच्या सत्रामधला, आणि आता मात्र इथं आपण जाते पुन्हा एकदा क्रिकेटकडे. आणि धावसंख्येचा विचार केला तर मात्र धावसंख्या स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचले 8च्या घरामध्ये. मात्र फलंदाजी टीमचा विचार केला तर चांगली फलंदाजी, मात्र गोलंदाजीचा विचार केला तर अजित मात्र चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून पाहिली आपण. अक्षय मात्र गोलंदाजी मार्कवर मात्र इथं खराब गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती वाईट चेंडू टाकते आणि या वाईट चेंडूवरती मात्र वाईट +4 अशा 5 धावा मात्र स्कोरबोर्डमध्ये ॲड होतील. या धावसंख्या मात्र 5ने वाढतील आणि चांगल्या स्थितीमध्ये मात्र फलंदाजी टीम पाहतोय आपण. इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल अक्षयला देखील, कारण अजितचा षटक पाहिला आपण. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि ते किती दिवस आम्हाला ऐकवेल ते देखील आम्हाला माहिती नाही. आणि चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून पाहिली. त्यानंतर अक्षय मात्र गोलंदाजीवरती आला. इथं मात्र सातत्याने इथं मात्र टाकला चेंडू अफलातून शॉट येतोय. एक बहारदार स्क्वेअर केटच्या साहाय्याने येतोय चौकार. या चौकारानंतर मात्र धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावांवरती. इथं मात्र खराब षटक कुठंतरी हाताळतो की काय अक्षय. आता मात्र चांगल्या पद्धतीने रिलीज केल्या, पण तेवढ्याच ताकदीचा फटका लॉंग ऑनच्या दिशेने येतोय हा बहारदार चौकार. आणि चौकारानंतर मात्र धावसंख्या 22. डीजे डीजे इथून पुढे मात्र काय घडतंय. इथं मात्र पंचांचा इशारा येतो वाईट चेंडू, आणि वाईट चेंडू नंतर मात्र कुठेतरी एक धाव मात्र संघाला देऊन जाईल. आता मात्र पाहतोय आपण खराब गोलंदाजीचा नमुना पेश करतोय गोलंदाज अक्षय. फलंदाजीचा विचार केला तर चांगली फलंदाजी मात्र दोन्ही बॅटरमध्ये पाहतोय आपण. इथून पुढे मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढला, आणि खेळून काढत असताना मात्र एक धाव मात्र जरूर धावून काढली, आणि एक धाव मात्र स्कोरबोर्डमध्ये ॲड देखील केली गेली. इथून पुढे अशाच पद्धतीची गोलंदाजी मात्र अक्षयला करावी लागेल. अक्षयची गोलंदाजीचा विचार केला तर सुरुवात इथे 2 चेंडू खराब टाकले होते. इथं मात्र घडतंय काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, अफलातून फिल्डिंग. अजितकडे पाहिल्यानंतर कोणीही विश्वास ठेवणार नाही की हा खेळाडू मात्र गोलंदाजी केली, 8 धावा खर्च केल्या, आणि स्वतःच्या मात्र क्षेत्ररक्षणाची वेळ आल्यानंतर मात्र दाखवून देतोय दमखम, आणि चांगली क्षेत्ररक्षण मात्र चौकार अडवतोय. इथं मात्र चांगला फटका मात्र येतोय, लेग कट केली आणि मात्र इथं चौकार येतोय. या चौकाराच्या साहाय्याने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोहोचते 29. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. इथं मात्र सोडलाय चेंडू, सरळ क्षेत्ररक्षकाकडे जातो. इथं काय होतंय, मिसफिल्डिंग झाली होती परंतु ती मिसफिल्डिंग सुधारवली गेली आणि मात्र एक धाव खर्च केली गेली. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. डीजे यस. आता मात्र नवीन गोलंदाजीच्या मार्क वरती येतो. नवीन गोलंदाज नाव देवा. यस, गोलंदाजी मार्क वरती देवा. इथून पुढे चांगला फटका मारला गेला, परंतु इथं एक धाव जरूर स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. पहिला चेंडू मात्र हाताळते देवा. इथून पुढे मात्र येतोय फटका.
खणखणीत चौकार, या चौकाराच्या साहाय्याने मात्र धावसंख्या चांगल्या परिस्थितीमध्ये सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथं पुत्र काय घडतंय इथं मात्र पहिला हादरा बसते मात्र चेंबूर पॅकर्स संघाला. त्यामुळे चांगली फलंदाजी चालू होती, परंतु कुठेतरी शॉट मारत असताना मात्र सरळ लेग साईडला मात्र क्षेत्ररक्षकाला शोधला आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मात्र सरळ झेल बाद होते. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होते विकी. इथून पुढे चकावतोय हलवार पद्धतीचा चेंडू. क्रिकेटमध्ये कधी कधी स्लोअर पद्धतीचे चेंडू टाकले जातात आणि ते चेंडू टाकत असताना कुठेतरी चप्पलाई दिमाग लावलं जातं गोलंदाजाकडनं आणि इथं फसवते. इथं मात्र स्वतः फसतोय गोलंदाज. इथं मात्र चांगला प्रयत्न केला गेला होता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, परंतु सीमारेषा पार जाते. चौकार. 9+1 म्हणजे 5 धावा भेटतील या चेंडूवरती. इथून पुढे चांगला शॉट गॅप मध्ये खेळलेला हा फटका येतोय. खणखणीत चौकार. इथं मात्र तिसऱ्या षटकात शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथं मात्र चांगला फटका खेळून काढला, परंतु क्षेत्ररक्षक ताईनं थ्रो केला होता चांगल्या परिस्थितीमध्ये, परंतु एक धाव मात्र जरूर स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 45. 45-15च्या सरासरीने हा संघ खेळतो. चेंबूर पॅकर्स चांगल्या पद्धतीनं मात्र बॅटिंग करतोय आणि चांगल्या पद्धतीनं खेळ दाखवतोय. स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था शिरवणे गाव आयोजित भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा पाहतोय आपण. सन्माननीय या मंडळाचे अध्यक्ष योगेशजी पाटील देखील इथं उपस्थित. त्यांच्या समवेत मात्र सर्व संपूर्ण सहकारी उपस्थित आहेत. त्याचबरोबर शिरवणे गावचे आमचे नगरसेवक ज्ञानेश्वर दादा सुतार देखील इथं उपस्थित आहेत. इथं मात्र काय घडतंय, खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मात्र चौकार येतोय. 4 धावा मात्र स्कोरबोर्ड मध्ये ऍड होतात. या 4 धाव्यानंतर मात्र धावसंख्या पुढे सरसवेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 50. इथं मात्र पंचांकडनं वाईटचा इशारा येतोय. इथून पुढे चौकार येईल. चौकारानंतर मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये मात्र चेंबूर पॅकर्स शेवटचा षटक हाताळत असताना गोलंदाज रिंकू. इथं मात्र जबरदस्त गोलंदाजी मात्र एष्ट्यांचा वेध घेतोय आणि मात्र फलंदाजाला पाठवतोय तंबूच्या आश्रयाला आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी दाखवतोय. कुठेतरी फटका आला होता, चौकार आला होता, चौकारानंतर कमबॅक करायचं होतं. कमबॅक कशा पद्धतीने करता येईल हे रिंकूला देखील माहिती होतं आणि रिंकूने टाकलेला चेंडू मात्र चकवला फलंदाजाला आणि सरळ एष्ट्यांचा वेध घेतला आणि बॅटर मात्र तंबूच्या आश्रयाला गेला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होते सुमित. न्यू बॅटर बॅटिंग साठी सुमित. इथून पुढे चांगली गोलंदाजी, बॅक टू बॅक चांगली बॉल टाकले जातात, चांगली गोलंदाजी केली जाते. टिंकू यांची चांगली गोलंदाजी मात्र आपण पाहतोय. इथं मात्र चांगले बॅक टू बॅक बॉल देखील टाकले जातात. इथं मात्र घडते काय तर विकेटची पतन होते आणि सुमित देखील जातोय तंबूच्या आश्रयाला. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारा षटक मात्र पाहतोय आपण. दहशत या अजितच्या नावाने मात्र टीम नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. महेश दहशत 9 संघ मात्र पाहतोय आपण. इथं मात्र काय घडतंय, इथं मात्र विकेटची पतन होते आणि मात्र विकेट जातोय तंबूच्या आश्रयाला आणि चांगली गोलंदाजी मात्र टिंकूच्या माध्यमातून आपण पाहतोय. 56 धावा झालेल्या आहेत. 57 धावांचा टार्गेट सेट केला गेलाय आणि चांगली गोलंदाजीच्या जोरावरती मात्र कमबॅक करून दिले दहशत संघाला. दहशत 9 संघ
चला स्पीडअप करा. चला अजित चला पटापट फास्ट स्पीडअप करायचंय. चेंबूर पॅकर्स आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था शिरवणे आयोजित भव्य दिव्य अशा अंडरम क्रिकेटच्या मॅचेस पाहतो आपण शिरवणीच्या मैदानावरती आणि गोल ग्राउंडचे सामने. यस 57 धावांचा टार्गेट आहे. 56 धावा स्कोअरबोर्ड वरती लागल्या गेल्यात आणि 57 धावांची आवश्यकता असेल ती दहशत 9 संघाला. चेंबूर पॅकर्स मात्र क्षेत्ररक्षण सजवतील. तर स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था आयोजित भव्य दिव्य अंडरम क्रिकेटच्या स्पर्धा पाहतोय आपण या शिरवणीच्या मैदानामध्ये. आणि आजचा दिवस म्हणजे फायनलचा दिवस, शेवटचा दिवस. आणि शेवटच्या दिवसामध्ये मात्र नक्कीच मेगा फायनलचा देखील सामना रंगेल आणि चांगल्या पद्धतीने क्रिकेट देखील पाहायला भेटेल. आणि त्याचबरोबर आपण लाईव्हच्या माध्यमातून या मॅचेस देखील कव्हर करतोय. संपूर्ण जगभरामध्ये लाईव्हच्या माध्यमातून या मॅचेस पाहायला जातात. आपल्यातून अशा जबरदस्त मॅचेस आपण पाहतोय. 2 कॅमेऱ्याचा सेटअप रिव्ह्यू देखील या मॅचमध्ये आपण पाहिला आणि अक्षरशः चांगल्या परिस्थितीमध्ये आणि चांगल्या पद्धतीने मात्र हा सेटअप पूर्णपणे लावला गेलाय. योगेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम चांगल्या पद्धतीनं मात्र शिरवणे गावामध्ये ह्या मॅचेस आयोजित करण्यात आल्या. त्याला दहशत संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. येस स्ट्रायकर एंडला अजित माहिती आहे. नॉन स्ट्रायकर एंड दहशत संघ आपला 10वा खेळाडू पाठवा आमच्यापर्यंत. नाव काय? योग्या यस सामन्याला सुरुवात केली जाईल. इथून पुढे मात्र 57 धावांचा टार्गेट सेट केला गेलाय. इथं मात्र अजित मात्र वेगवेगळ्या पद्धतीने बॅट फिरवतोय. दहशत 9 या संघाचा कर्णधार स्वतः मोरक्या मात्र फलंदाजी मार्गावर पहिला चेंडू उडवतोय. मात्र पहिल्या चेंडूवरती घडतंय काय? क्षेत्ररक्षण खराब आणि खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती येतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार 4 धावांसाठी. अतिशय जबरट आणि जबरदस्त सुरुवात करून देतोय दहशत संघाचा स्वतः कर्णधार. दहशत या नावाने फेमस असल्यामुळे त्याला दहशतच म्हटलं तरी काय हरकत नाही. अजित हा टोपण न म्हणूया आपण त्याला, कारण दहशत नावाने या शिरवणी नगरीमध्ये फेमस असलेला हा खेळाडू. आणि मात्र पहिल्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीने मात्र खेळून काढला आणि चौकाराच्या साहाय्याने 4 धावा इथं प्राप्त झालेल्या आहेत. इथं मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु इथून पुढून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. 14च्या सरासरीने मात्र धावा गाठायच्या आहेत. इथं मात्र चांगल्या पद्धतीने टॅप पद्धतीने खेळून काढला, परंतु इथं क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षक थ्रो करेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल. 1 धावेने मात्र स्ट्राईक चेंज होते. नवीन फलंदाज मात्र इथं मात्र चांगला फटका आला होता, परंतु एसटी रक्षकाची कमाल आपण पाहतोय. चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती मात्र त्यांनी मात्र 3 धावा नक्कीच वाचवल्या संघासाठी. निखिल मात्र 1 धाव घेतोय. इथं मात्र घडते काय? तर अजित मात्र जातोय बॅक टू डग आउट आणि पहिली विकेटची पतन होते. पहिला हदरा मात्र बसतोय इथं दहशत 9 संघाला. आणि चेंबूर पॅकर्स मात्र चांगल्या पद्धतीनं हा सामना हाताळतोय, चांगल्या पद्धतीनं खेळून काढतोय. मात्र पहिली विकेटची पतन झाल्यानंतर नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होते. टिंकू फलंदाजी मार्क वरती. टिंकू पाहूया काय करतोय संघासाठी. चला नेक्स्ट मॅच शिवशंभू मित्रमंडळ शिरवणे 5 स्टार शुभम घनसोली. दोन्ही संघाचे कर्णधार. मात्र इथं मिसअंडरस्टँडिंग आणि या मिसअंडरस्टँडिंगचा फटका मात्र विकेटच्या माध्यमातून लागतोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये न्यू बॅटर दाखल होते देवा. चला दरम्यान शिवशंभू मित्रमंडळ शिरवणे आणि 5 स्टार शुभम घनसोली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी
समालोचन कक्षाजवळ यायचंय नाणेफेकीसाठी. गोलंदाजी मार्क वरती महेश. मात्र पहिला षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्यांचा विचार केला तर तब्बल 7 धावा आणि 2 विकेट. खराब परिस्थितीमध्ये सध्या दहशत संघ कुठली दहशत मात्र दाखवताना दिसत नाही आपल्या या सामन्यामध्ये. इथून पुढे रिव्हर्स स्वीपचा प्लॅन मात्र देवा मात्र इथं 1 धाव काढतोय. 8 धाव मात्र स्कोअरबोर्ड वरती लागल्या जातात. आता मात्र एक चांगला फटका येतो. दर्जेदार फटका येतो. क्लास दाखवतोय आणि मात्र सीमारेषा पार करतोय. चौकार. या 4 धावांनी मात्र धावसंख्या चांगल्या परिस्थितीमध्ये सध्या तरी दिसते आपल्याला. 12 धावसंख्येवरती मात्र इथं जाऊन पोहोचतोय संघ दहशत 9 संघ. मात्र चेंबूर पॅकर्सचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने त्यांच्या माध्यमातून देखील केली जाते. इथून पुढे कॅल्क्युलेशनवाला क्रिकेट खेळावं लागेल. चौकाराने डील करावी लागेल, परंतु 1 धावाने डील केली जाते. 1 धावेने मात्र समाधान मानावं लागतंय. आता मात्र चांगले फटके देवाला देखील दाखवावे लागतील, कारण देवाचा विचार करते चांगले फटके खेळण्यामध्ये तरबेज असलेला हा खेळाडू शिवाजीनगरचा. परंतु पाहूया काय करतोय संघासाठी. इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. सरळ निरीक्षकाच्या हातामध्ये जातो चेंडू आणि इथं मात्र विकेटची पतन होते. विकेट नंबर 3 बॅक टू द डग आउट. इथं मात्र देवाची विकेट पडते आणि मात्र नवीन फलंदाज मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. सर नाव माहिती नसल्यामुळे बंटी चंटी पंटी मी काय पण बोलू शकतो. मग काय मला पूर्ण फ्रीडम आहे. इथून पुढे मात्र चांगला फटका खेळून काढले, परंतु क्षेत्ररक्षक मात्र दाखवते दमखम आणि त्याच्या दमखमच्या जोरावरती मात्र चौकार अडवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. चांगली गोलंदाजी मात्र करतोय महेश. इथून मात्र चांगला फटका खेळून काढले, मात्र क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव मात्र जरूर स्कोअरबोर्ड. धावसंख्या 14. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डचा विचार केला तर 14 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. साहिल. इथं मात्र वाईड चेंडू आणि घडते काय तर स्टमाला बॅट म्हणजे हिड विकेट. मात्र इथं हिड विकेटच्या स्वरूपाने मात्र इथं विकेटची पतन होते. इथं मात्र आयाराम गयाराम अशा परिस्थितीमध्ये सध्या दहशत 9 संघ आणि दहशतचा विचार केला तर अजित स्वतः टेन्शनमध्ये, कारण की त्यांनी देखील चांगला खेळ दाखवला होता. पहिला षटक हाताळला होता. 8 धावा खर्च केल्या होत्या. सलामीला आला, एक चौकार मारला होता. त्यांनी त्याचं काम केलं होतं, परंतु त्यांची संपूर्ण दहशत टीम सध्या पूर्णपणे फ्लॉप आपण पाहतोय. आणि चेंबूर पॅकर्स मात्र सुपरहिट मात्र परफॉर्मन्स देतोय. चांगला परफॉर्मन्स आणि दहशत आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचतोय सध्या. इथून पुढे मात्र चांगला बॉल रिलीज केलाय आणि इथं मात्र काय करतंय. इथं मात्र ओहिटी आउट आणि विचार केला तर फलंदाजाला दाद द्यावी लागेल, कारण की कुठली अपील नसताना मात्र फलंदाज स्वतःहून मात्र बॅट टच झाल्यानंतर बाहेर निघतोय. खेळाडू वृत्ती दाखवतोय आणि कुठेतरी सचिन तेंडुलकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आठवण करून देतोय, कारण की सचिन तेंडुलकरचा विचार केला तर त्यांनी देखील कधीच क्रिकेटमध्ये असं कधीच विकेट स्वतःच्या बॅटला कट लागल्यानंतर मात्र बाहेर नाही निघलं, असं कधी झालेलं नाही. आणि तीच पद्धतीचे मात्र फलंदाज मात्र इथं खेळाडू वृत्ती दाखवत होता आणि इथं मात्र बॅक टू बॅक मात्र विकेट देखील घेतल्या जातात. गोलंदाज मात्र हॅट्रिकच्या बोहल्यावरती पाहूया आपण हॅट्रिक साधतोय की काय. साहिल मात्र चांगली गोलंदाजी करतोय. या चेंडूवरती मात्र विकेट काढली तर जरूर हॅट्रिक देखील प्राप्त करेल. 2 हॅट्रिक आतापर्यंत. इथं मात्र चांगली गोलंदाजी, परंतु फलंदाज मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पंधरा धावा आणि इथं मात्र विकेटची पतन. इथं मात्र उडवते चेंडू आणि मात्र सरळ सीमारेषा पार मात्र षटकार जाताना षटकाराला मात्र अंडरम मध्ये काहीही महत्व नाही. विकेटची पतन जरूर होईल. चला
दोन संघ. पुढची मॅच, नेक्स्ट मॅच शिवशंभो मित्रमंडळ शिरवणे 5 स्टार शुभम घनसोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित समालोचन कक्षाजवळ नाणेफेकीसाठी यायचंय. या स्पर्धेमध्ये बरेच नियम आहेत. आजच्या दिवसामध्ये 9 सामने तब्बल खेळवायचे आहेत आणि त्यापैकी चौथा सामना मार्गस्थ आहे. तर कुठेतरी आम्हाला देखील थोडंसं सहकार्य करायचं आहे आणि दोन्ही संघ, जे संघ मी नावं घेतली, शिवशंभो मित्रमंडळ शिरवणे आणि 5 स्टार शुभम घनसोली, दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचंय. मान्यवर देखील उपस्थित आहेत. शिरवणे गावचे आमचे नगरसेवक ज्ञानेश्वर दादा सुतार इथं उपस्थित आहेत. इथून पुढे मात्र षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डचा विचार केला तर 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नवीन गोलंदाजी मार्क वरती यशवंत. स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था आयोजित भव्य दिव्य अंडरआर्म क्रिकेटच्या मॅचेस आणि खरोखर संपूर्ण जर विचार केला आपण या मंडळाचा तर अध्यक्ष म्हणून योगेशजी पाटील यांची देखील चांगली भूमिका. सातत्याने 3 दिवसापासून आपण त्यांना पाहतोय मंचावरती. त्याचबरोबर त्यांच्या समवेत मात्र उपाध्यक्ष म्हणून जयेश सुतार, उपाध्यक्ष जयदीपजी सुतार, त्यानंतर सचिव जितेंद्र भोईर, सहसचिव साई दळवी, खजिनदार मनोहर राठोड अर्थातच मनोहर मामा, सहखजिनदार मात्र राजेश सुतार, त्याचबरोबर सर्व आमचे सहकारी सूरज भोईर असेल, विशाल भोईर असेल, सुजय सुतार असेल, त्यानंतर कलाकार जोशी असेल, आतिश सावंत असेल, पिंटू पाटील असेल, दिनेश गवळी असेल, अनिकेत पाटील, विनोद म्हात्रे, रवी पवार, आशुतोष पाटील, विक्रांत सुतार, सन्नी वाल्मिकी, अजित खेरवाल असे संपूर्ण आमचा हा स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्थेचे आमचे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या माध्यमातून मात्र घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं कुठेतरी फळ आणि आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये आपण पाहतोय हे सामने मात्र संघ अलआउट झाला. येस, नेक्स्ट मॅचचा दोन्ही संघ शिवशंभो आणि शुभम